मुंबईत खवय्यांच्या जिभेचे चोचले शमवणारं हक्काचं एक ठिकाण म्हणजे दादर कीर्ती महाविद्यालया येथे मिळणारा अशोक वडापाव. पण गेल्या 7 दिवसांपासून अशोक वडापाव केंद्र बंद आहे. आखाती युद्धाचा फटका अशोक वडापाव केंद्रालाही बसला आहे. जशी अशोक वडापावची परिस्थिती आहे तशीच देशभरातल्या नागरिकांची, सर्वसामान्य गृहिणींची, हॉटेल मालकांची, चहा टपरी स्टॉल धारकांचीही आहे. पण प्रत्येकजण काही ना काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. अशोक वडापाव सेंटर गेल्या 7 दिवसांपासून बंद असल्यानं खवय्यांचाही हिरमोड होतो आहे. पण या संकटात असलेले अशोक वडापाव सेंटरचे मालक अशोक ठाकूर आहेत, त्यांचे चिरंजीव प्रसाद ठाकूर आहेत. नेमकं किती मोठं संकट आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अशोकजी, सांगाल की खवय्यांच्या हक्काचं ठिकाण आहे, तुम्ही जिभेचे चोचले त्यांचे पुरवता. श्रीमंतांसाठी जिभेचे चोचले पुरवणं, पण गरिबांसाठी स्वस्तामध्ये हा वडापाव मिळतो. खरं तर मी तुम्हाला सांगतो, आपण हा इंटरव्ह्यू करतो आहोत. इथे रोज खूप मोठी गर्दी असते, इथे रांग लागलेली असते, पण इथे शुकशुकाट आहे. अशोक वडापाव सेंटरचा एक नियम आहे, मागेल त्याला वडापाव, पण रांगेचा फायदा सर्वांना. पण आज इथे आपल्याला शुकशुकाट दिसतो आणि गेल्या 7 दिवसांपासून हा शुकशुकाट आहे. अनेक लोक, मी हा इंटरव्ह्यू करतो आहे तेव्हाही मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अगदी जे पर्यटक आहेत तेही अशोक वडापावची प्रसिद्धी जाणतात आणि ते इथे येतात आणि हे अशोक वडापाव सेंटर बंद असल्याचं बघून त्यांचा हिरमोड होतो आहे. पण अशोक वडापाव सेंटरचे मालक अशोक ठाकूर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल की अशोक भाऊ, काय सांगाल की किती मोठं संकट आहे? संकट प्रत्येकावर आलेलं आहे, आमच्यावर सुद्धा आलेलं आहे. तुम्ही आता जे मगाशी ते बोललात की गोरगरिबांसाठी सुद्धा वडापाव हा पोटाचा अंगारा बुजवणारा आहे. याच्यावर कित्येक लोक आपली पोटं भरून आपला पोटाचा अंगारा बुजवून राहतात. आज त्यांचीसुद्धा वांदे झालेले आहेत. दुसरी गोष्ट अशी का, गोरगरिबांपासून, मिडियम क्लासपासून थोडीशी लहान घ्यायची सरकारने त्या लोकांना त्यांच्या मातेला आपल्या मुलाबाळांचं 2 टायमाचं जेवण आणून त्यांना खाऊ घालता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांची सुद्धा, हे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा, आम्ही सुद्धा एक माणूस आहेत, आमच्याकडे सुद्धा बघून त्यांच्यानी आम्हाला याचा काहीतरी सवलती द्याव्यात आणि आम्हाला मदत करावी. बाबा, हप्त्यातून 3 गॅस नाही पण 4 गॅस काहीतरी देऊ. भले दिवसभरामध्ये गॅस सुरून आमचा धंदा व्यवसाय नाही करू, हाफ करू, पाहिजे तर 6 दिवस चालतो, 4 दिवस करू, पण 2 टायमात 4 दिवसामध्ये जे आम्हाला जे काय 2 पैसे मिळतील त्याच्यात आमचे नोकर चाकर, त्यांचीसुद्धा कुटुंब आहेत, आमची कुटुंब आहेत. आमच्या कुटुंबातील जी लोक बाहेरगावी इकडे तिकडे पाठवलेले शिक्षणासाठी, ते बँकेचं लोन भरायचं आहे. अशोक भाऊ, गेल्या किती वर्षांपासून ही तुमची वडापाव स्टॉलची परंपरा आहे? किती वर्ष चालवता आहात? आणि लॉकडाऊन नंतरचं हे मोठं संकट आहे, कारण त्या काळातही दुकान बंद असेल, तर किती वर्ष हे तुम्ही स्टॉल चालवता? 1978 पासून हे माझं दुकान सुरू झालेलं आहे. आता किती वर्ष झाले ते तुम्ही जगाला 48 वर्ष की तुम्ही लोकांच्या जिभेचे चोचलेही पुरवतात आणि सर्वसामान्य पोटाचा मुंबईकर अंगारा सुद्धा बुजवतो. म्हणजे गरिबांसाठी ही तर मग आता हे जे संकट आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमचं परत काहीतरी प्रयत्न सुरू असतील? नाही, प्रयत्न करायचे काय. समजा आता जरी एक बाहेरून गॅस आणला, तो जरी आम्ही आमचं उपजीविका करतोय, खातोय, मग हे बाहेरचे काही लोक आमच्यावर इंजेक्शन आणणार की बाबा हे कुठून आणलं, फाईन मारणार, हे काय. त्यामुळे एवढं आणून आम्ही करायचं काय. त्याच्यात आणलं तरी आमच्या नोकरा चाकरांचा पगार पाणी हा तर आम्हाला द्यावाच लागणार आहे. 2 टायमाचं खाणं पिणं तेच. हा, तुमच्याकडे कामगार काम करतात इथे, तर मग आता 7 दिवसापासून बंद आहे, तर मग ते काम 2 टायमाला त्यांचं खाणं पिणं, त्यांचा पगार सुरू आहे. अनेक कामगार तर मुंबई सोडून गेले आहेत, परप्रांतीय जे ते काम जर उद्याला त्यांना आम्ही अजून राखून ठेवले, ते जर उद्याला गेलेत आणि समजा परिस्थिती निवडली, मग परत या व्यवसायासाठी परत असे माणसं आणणार कुठून? प्रसाद ठाकूर आहेत, अशोक ठाकूर भाऊंचे चिरंजीव आहेत. प्रसाद, तू सांगशील की नेमकं तुला हे संकट दिसतंय, गेल्या 7 दिवसांपासून हा तुमचा स्टॉल बंद आहे, तर त्यावर मार्ग काढण्यासाठी तू काय प्रयत्न करतो? संकटाच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आता इतके वर्ष LPG सिलेंडरवर चाललेलं, आता संकटाचे काही दिवस आहेत. आता आम्ही इंडक्शन वगैरे बरेच ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट किंवा इंडक्शन असं आम्ही शोधतो, बऱ्याच गोष्टी शोधतो आहे.
आता हळूहळू आम्हाला पण काळाच्या अनुसार स्वतःमध्ये बदल घडवायलाच लागेल. आतापर्यंत 7 दिवस स्टॉल बंद आहे, किती मोठा आर्थिक फटका बसला? भरपूर. तरी साधारण किती, काय सांगू? आता ते काय सांगू शकत नाही सर, पण भरपूर आर्थिक हे झालेलं आहे. बँकेचं लोन आमच्या बँकेचे कर्ज घेतलेले आहेत आम्ही, बऱ्याच गोष्टी आहेत. आता ते कर्जाचे हप्ते कसे भरायचे? सरकार सांगतंय की बाबा डोमेस्टिक गॅस चालू आहे, कमर्शियल बंद आहे. पण कमर्शियल गॅस बंद, तुम्ही कमर्शियल दुकानं बंद केले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जे या एका व्यवसायावर, आमच्याच एका व्यवसायावर 15-16 कुटुंब चालतात. त्या लोकांनी डोमेस्टिक गॅस तरी कसा विकत घ्यावा? आपण बघू शकतो की अशोक ठाकूर यांच्यावर एक मोठं संकट आहे. जसं भारतातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्टॉलधारकावर, गृहिणीवर किंवा व्यावसायिकावर, सर्वसामान्य नागरिकावर हे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची जी अडचण आहे किंवा जो पुरवठा कमी प्रमाणात होते, ते जे संकट आहे, तसं प्रत्येक स्टॉलधारकावर हे संकट आहे. आपण बघू शकतो हे सध्या अशोक वडापाव सेंटर गेल्या 7 दिवसांपासून बंद आहे. पण आखाती देशात सुरू असलेलं युद्ध, ते संकट लवकरात लवकर टळावं किंवा ते युद्ध थांबावं आणि पुन्हा एकदा या स्टॉलधारकांचा व्यवसाय नियमित सुरू व्हावा अशी अपेक्षा स्टॉलधारकांची, व्यावसायिकांची तर आहेच. पण ज्यांचं रोजचं हाताच्या कष्टांवर पोट अवलंबून आहे किंवा जे खाद्यरसिक आहेत, या सगळ्यांची ही अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे संकट दूर व्हावं. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.